बघू शकता रिलेशनल ऑपरेटर्स मध्ये काय आहेत. बेसिकली वी आर रिलेटिंग वन व्हेरिएबल विथ अनदर. ओके, म्हणजे इज इट काय म्हणू शकतो लेस दॅन ऑर इज इट ग्रेटर दॅन द अदर वन. दोन व्हेरिएबल मधलं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आहे ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे, लेस दॅन आहे आणि लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊया, डायरेक्ट सिंपल याचं एक्झाम्पल घेऊया. सपोज a इज इक्वल टू 10, a इज इक्वल टू 10 आणि b इज इक्वल टू सपोज घेतलं 20. बरोबर, तर तुम्ही काय करणार, प्रिंट a ग्रेटर दॅन b कॉमा. ओके, ही तर प्रिंट होणार आहे, इज राहिलं. ओके, इज a ग्रेटर दॅन b ब्रॅकेट कंप्लीट. ओके, सो आन्सर काय आलंय तुमचं, फॉल्स आलंय. ओके, ए काय आहे 10 आहे, बी काय आहे 20 आहे, ए इज लेस दॅन 20, 10 इज लेस दॅन 20, म्हणजे याचा आन्सर काय आलं पाहिजे, फॉल्स आलं पाहिजे. ओके, सो हे म्हणजे तुम्हाला बुलियन मध्ये आन्सर मिळतं याचं. ओके, रिलेशनल ऑपरेटरचं आन्सर तुम्हाला कुठल्या टाइप मध्ये मिळतंय, तर बुलियन मध्ये मिळते. बरोबर, ट्रू किंवा फॉल्स. आता जसं ग्रेटर दॅन बघितलं तसं ग्रेटर दॅन इक्वल टू बघूया, तर सेम मिळणार आहे. ओके, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू a इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू b इज फॉल्स. बरोबर, त्याच्यानंतर a less than b. Okay, a is less than b, so this is true. बरोबर आहे, a is less than b, this is true. Okay, so थोडक्यात आपण काय बघितले, रिलेशनल ऑपरेटर्स बघितले, and we have already seen the रिलेशनल ऑपरेटर्स. आपण आता स्ट्रिंग मध्ये पण बघायचं आहे. तर हे लिहून घ्या आणि आपण स्ट्रिंगचे पण हे करू, आपण अप्लाय करू शकतो स्ट्रिंगला. याच्यात एक राहिलं ए लेस दॅन ऑर इक्वल टू बी, पण तुम्ही करू शकता ऑर इक्वल टू, ते पण काय येणार आहे, ट्रूच येणार आहे. बरोबर, ते चेक करते ए जर लेस आहे किंवा इक्वल आहे तर ते ट्रू देते. बरोबर, मग ए लेस आहे या केस मध्ये, सो ते पण एक्झाम्पल तुम्ही त्यात ऍड करू शकता. हे लिहून घ्या, मग आपण पुढचं बघूया. आपण हे बघायचं की हाऊ वी कॅन अप्लाय रिलेशनल ऑपरेटर्स फॉर स्ट्रिंग टाइप ऑल्सो.
झालं की सांगा. झालं? हो सर. ओके. सो याच्यानंतर काय स्ट्रिंग्स आहेत. वी कॅन ऑल्सो अप्लाय relational operators to string types. सो स्ट्रिंग्स टाइप्स एक्झाम्पल काय बघू शकतो आपण. सपोज मी एक ऑब्जेक्ट घेतला सी आणि त्याच्यामध्ये स्टोअर केले पुणे, राईट. आणि एक दुसरा ऑब्जेक्ट घेतलाय डी, त्याच्यामध्ये स्टोअर केले लोणावळा. ओके. सो इथे काय करू शकणार तुम्ही, स्ट्रिंगची लेंथ काय होणार आहे चेक होणार आहे. सपोज मी म्हणलं डी इज ग्रेटर दॅन सी, प्रिंट डी इज ग्रेटर दॅन सी. ओके. फॉल्स कशामुळे आलं सर? लोणावळा इज ग्रेटर दॅन पुणे हे फॉल्स कशामुळे आलं? चेक करायला लागलोय मी. स्ट्रेंथ जर आपण स्ट्रेंथ लेंथ बघितली स्ट्रिंगची तर ते ग्रेटर आलं पाहिजे, म्हणजे ट्रू पाहिजे. प्रणव हा सर. चेक कर तुझ्याकडं. पीसी स्टार्ट करावं लागेल. करतो सर. काय कर, वेळ असून काय प्रॉब्लेम. सर अक्षय विचार वरतीचा पीसी स्टार्ट आहे वाटते. हा बघ अक्षय, बघ. हॅलो सर. बघ ना, पीसी आहे का स्टार्ट? मला नाही सर. नाही का तुझ्याकडे अनु? नाही सर. मी 2-3 वेळा हा सेटअप परत हे करून व्हायरस झालं का काय माहित नाही, पण इथं इफेक्ट झाला नाही पाहिजे. काल तरी आपला आउटपुट येत होतं ना व्यवस्थित सगळं. हे तर बरोबर आलं. आता डी ग्रेटर दॅन सी या केस मध्ये फॉल्स आलं पाहिजे, बिकॉज सी अँड डी इक्वल आहेत. सपोज आता हे चेक केलं, इक्वल टू ग्रेटर दॅन, हा इथे हे ट्रू येतंय. बरोबर, हे बरोबर आहे. जेव्हा आपण दोन्ही हे इक्वल घेतलेत, त्याच्यानंतर आता लेस दॅनचे एक कंडिशन चेक करूया. प्रिंट लेस दॅनची झाली आहे, तर उलटी चेक करू आपण. डी आणि आता हे दोन्ही इक्वल आहेत ना, त्यामुळं हे फॉल्स येणार आहे.
ओके, आता लास्टची राहिली लेस देन ऑर इक्वल टू. ट्रू. ओके, हे तर होते सॅटिस्फाय. इथं काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. परत एकदा चेक करतो मी. सी इज इक्वल टू पुणे आणि बी इज इक्वल टू लोणावळा. आणि काय इथं प्रिंट डायरेक्टली सी लेस दॅन डी. D is less than C. अवघड आहे. असं का आउटपुट येतंय? बरं, हे मी शोधून काढतो. त्याचा आन्सर मी तुम्हाला शोधून सांगतो. तोपर्यंत तुम्ही बुलियन मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. सध्या हे तुम्ही लिहा, एवढं लिहा. पुढे गेलं पुणे घेतलेलं ते लिहा. याच्या एक्सप्लेनेशन साठी हे लिहा. मी तुम्हाला जे टॉपला इश्यू आहे ते बघून मी सांगतो तुम्हाला. एकदा ऑनलाईन याच्यावर पण चेक करूया काही प्रॉब्लेम होते. तुमच्याकडं पीसी आणि हे आहे ना? ठीक आहे, मी हे डिटेल थोडं बघतो आणि वाचून सांगतो तुम्हाला. काय याचं काहीतरी रिझन असणार आहे, मला तर आठवत नाहीये. हे बघून मी सांगतो. सर काय टाकू सांगा सर मला. तेच ना, सी पुणे आणि डी लोणावळा. नाही पण चेक केलं मी ऑनलाईन, त्याचा काही इश्यू नाही आहे. ते आन्सर येत नाही. मी त्याचं रिझन शोधून मी सांगतो तुम्हाला. तुम्ही आता सध्या तर एवढं लिहून घ्या. आपण बुलियनचं ट्रू हे बघायचंय कंपॅरिझन, आणि मी हे स्ट्रिंगचं तुम्हाला डिटेलमध्ये वाचून सांगतो.
तर मी मोबाईलवर कंपायलर बघत आहे तर ते फॉल्स दाखवते सर मोबाईलवर. फॉल्स दाखवते ना. हो. हा म्हणजे सी लेस दॅन डी ला फॉल्स दाखवते. मी म्हणजे लोणावळा इज ग्रेटर दॅन पुणे असं टाकलं सर, तर फॉल्स आहे. आता सी ला पुणे घेतलंय, डी ला लोणावळा घेतलंय. हो. बरोबर. आता सी इज लेस दॅन डी ला ट्रू आलं पाहिजे ना. हो ट्रू आला पाहिजे. हा जिथे फॉल्स येते ते मी बघून सांगतो याचं काय प्रॉब्लेम आहे तो. हे लिहून झालं की सांगा. पुढचं एक एक्झाम्पल घ्यायचंय, परत एक दोन एक्झाम्पल घेऊया स्ट्रिंग रिलेटेड, आणि मग हे झालं की सांगा मला. झालं का? येस सर. ओके. आता एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. तो बुलियन मध्ये आपण चेक करू एकदा. हे रिलेशनल ऑपरेटर प्रिंट सपोज ट्रू इज लेस दॅन ट्रू, याचा आन्सर काय येणार? किंवा प्रिंट ट्रू ग्रेटर दॅन ट्रू घ्या, डझंट मॅटर. याचा आन्सर काय येणार? फॉल्स. बरोबर. आता हेच तुम्ही यात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टाकलं तर आन्सर काय येणार? ट्रू येणार. बरोबर. आता सपोज इंटिजर बरोबर तुम्हाला कम्पेअर करायचं. सपोज प्रिंट 10 इज ग्रेटर दॅन ट्रू. ओके. आता 10 म्हणजे इंटिजर आहे आणि ट्रू म्हणजे त्याची व्हॅल्यू किती असते, आपण डेसिमल किती धरतो? 1 धरतो. बरोबर. इंटिजर ट्रू ची व्हॅल्यू. सो 10 इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे याचा आन्सर पण ट्रू येणार आहे. ओके. याचा आन्सर पण काय येणार आहे? ट्रू येणार आहे. त्याच्यानंतर सपोज प्रिंट फॉल्स इज ग्रेटर दॅन ट्रू. फॉल्स म्हणजे 0, ट्रू म्हणजे 1. आता 0 इज नॉट ग्रेटर दॅन 1 म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? फॉल्स इज ग्रेटर दॅन ट्रू च फॉल्स येणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर प्रिंट तुम्ही एक इंटिजर आणि एक स्ट्रिंग कम्पेअर करू शकत नाही. ओके. इंटिजर आणि स्ट्रिंग कम्पेअर करू शकत नाही, तुम्हाला एरर येणार आहे. ओके. एरर काय येणार आहे? हा जो रिलेशनल ऑपरेटर आहे इट इज नॉट सपोर्टेड बिटवीन इन्स्टन्सेस ऑफ इंटिजर अँड स्ट्रिंग. म्हणजे इंट आणि स्ट्रिंग तुम्ही कम्पेअर करू शकत नाही. ठीक आहे. सो हे एक एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. 1 मिनिट. ह्यातलं हे काढून टाका. टाईप एरर फक्त ठेवा.
हे झालं की सांगा मला, पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. झालं? हो सर झालं. हो सर. ओके, ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. एक सिंपल प्रोग्राम सॉर्ट ऑफ लिहायचा आहे. सपोज आहे a इज इक्वल टू 10, a इज इक्वल टू 10 आणि b इज इक्वल टू 20. ओके, a इज इक्वल टू 10 आणि b इज इक्वल टू 20. तो सपोज तुम्ही फाईल करू शकता. ओके, नवीन प्रोग्राम तुम्हाला एंटायरली नवीन प्रोग्राम लिहायचा आणि तो रन करायचा आहे. तर तुम्ही काय करायचं, फाईल न्यू फाईल करायचं. ओके, आणि इथं प्रोग्राम तुम्ही एक अख्खा प्रोग्राम लिहू शकता. a इज इक्वल टू 10 कंटिन्यू मध्ये, b इज इक्वल टू 20, राईट. त्याच्यानंतर इफ a ग्रेटर दॅन b, इफ a ग्रेटर दॅन b, ओके, जेव्हा लूप वापरता तेव्हा, सॉरी कंडिशन वापरता तेव्हा तुम्ही कोलन द्यायचं. इफ a ग्रेटर दॅन b, मग एंटर मारलं की ऑटोमॅटिक टॅब येते तुमचं. बरोबर आहे. इंडेंटेशन इकडे काळजी घ्यायची. इंडेंटेशन म्हणजे काय, जे स्पेसेस टॅब्स वगैरे आपण देतो. प्रिंट काय आहे, a इज ग्रेटर दॅन b, सिंपल. बरोबर, a इज ग्रेटर दॅन b हे प्रिंट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर इफ नंतर काय येणार आहे, मग एल्स. इफ एल्स लूप हे केलं आपण, कंडिशन लावली. इफ a ग्रेटर दॅन b, काय प्रिंट व्हायला पाहिजे, a इज ग्रेटर दॅन b. ओके, इथं द आलंय, इथं दॅन पाहिजे. एल्स काय प्रिंट होणार आहे, b इज ग्रेटर दॅन किंवा a इज नॉट ग्रेटर दॅन b असं म्हणू शकतो आपण. a इज नॉट ग्रेटर दॅन b. ओके, आता हा प्रोग्राम तुम्ही लिहिलाय, तुम्हाला आउटपुट इथे येणार आहे शेल मध्येच. ओके, कन्सोल मध्ये. मग हा रन कसा करायचा, इथे जायचं, जस्ट रन मॉड्यूल म्हणायचं आणि सेव्ह करायला लागतो. सेव्ह करायचा डेस्कटॉपवर वगैरे, तुम्हाला कुठे पाहिजे तिथं. डेस्कटॉपवर सपोज सेव्ह केला, त्याला नाव द्यायचं. सपोज इफ एल्स असं मी नाव देतो याला. हे लूप्स म्हणजे आपण घेणार आहे परत, पण एक एक्झाम्पल मध्ये आपण कसं लूप वापरलं ते लगेच तुम्हाला कळून आलं. इफ एल्स, बरोबर आहे. सो ओके, a किती दिला आपण, 10 दिलाय. b किती दिलाय, 20 दिलाय. बरोबर. आता तुम्हाला आउटपुट दिसते बघा, इथं हा कोड आहे आणि हे आउटपुट आहे. आता सिंपल आहे, a इज लेस दॅन b. बरोबर आहे, a इज नॉट ग्रेटर दॅन b. तर तुम्ही काय करू शकता, त्याचं आउटपुट इथं बघू शकता. आता तुम्ही जेव्हा नवीन प्रोग्राम करता तेव्हा शेल काय होतं, रिस्टार्ट होतं. इथं दिसतंय रिस्टार्ट झालं बघा शेल. इफ एल्स डॉट पाय म्हणून जो कोड सेव्ह केला डेस्कटॉपवर, तो काय झाला, इथून रन करू शकतो. सो हे लिहून घ्या, एक एक्झाम्पल छोट. यात तुम्हाला काय समजलंय, इफ एल्स लूप कसं वापरायचं ते समजलंय. आणि हे आउटपुट.
हे छोट्या प्रोग्रामचं हे आउटपुट आहे. याच्यात रिलेशन ऑपरेटर आपण चेक केलाय, ए ग्रेटर दॅन बी आहे का. हे लिहून झालं की सांगा, पुढे जाऊया आपण. झालं. येस सर. झालं सर. हा ओके. सो त्याच्या पुढची कन्सेप्ट आहे चेनिंग. ओके, सो लिहून घ्या नोट. चेनिंग of relational operators is possible. Chaining of relational operators is possible. Okay, so chaining काय आहे ते एक्झाम्पल घेऊन आपण बघूया, पण ते लिहून घ्या. इन द chaining if all comparisons returns true, then only a result is true. If at least one comparison is false, then the result is false. Okay, so हे लिहा. मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो चेनिंगचे कन्सेप्ट. हे झालं. येस सर. ओके, सो एक एक्झाम्पल घेऊया आपण चेनिंगचं. याला सध्या क्लोज करू. ओके, सपोज मी म्हणलं 10 इज लेस दॅन 20. आन्सर काय येणार आहे? ट्रू येणार आहे. बरोबर, 10 इज लेस दॅन 20. आता म्हणलं 10 इज लेस दॅन 20, दॅट इज लेस दॅन 30. म्हणजे 10 आणि 20 हे पण ट्रू आहे आणि 20 इज लेस दॅन 30 हे पण ट्रू आहे. जर सगळे ट्रू असेल चेन मध्ये तर याचा आन्सर ट्रू येणार आहे. बरोबर आहे. जसं 10 इज, आता याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. सपोज काय केलं, लेस दॅन 40 केलं. ठीक आहे, त्याचं पण आन्सर ट्रूच येणार आहे. आणि सपोज याच्यामध्ये एक कुठलं तरी मी काय केलं,
सपोज इज लेस दॅन 50 केलं आणि या केसमध्ये 20 ग्रेटर दॅन 30 केलं, तर हे तुम्हाला माहिती आहे हे सगळे पहिलं हे काय आहे, हे ट्रू आहे, हे पण ट्रू आहे, हे पण ट्रू आहे आणि हे फॉल्स आहे, बरोबर. 20 इज नॉट ग्रेटर दॅन 30, मग याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. ठीक आहे. सो याला म्हणतात चेनिंग. सिंपल. कंटिन्युएशन मध्ये तुम्ही एकामागे एक जर चेक करत गेला तर त्याला काय म्हणतात, चेनिंग. सिंपल. सो त्याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं, कंडिशन काय आहे की सगळे ट्रू असेल तरच ट्रू येत आहे, नाहीतर फॉल्स येत आहे. ठीक आहे, हे लिहून घ्या. झालं सर. स्क्रीनशॉट घेत नाही ना? नाही सर, लिहून घेतोय. हा, अनु, बाकीचे सगळे, अक्षय, बुधांग कुठे गेला? रेंजचा इश्यू असेल बहुतेक. ठीक आहे, झालं का? अनुप झालंय? अक्षय, अनुप, अक्षय आवाज येतोय का? अनुप झालंय? हो सर, झालं. ओके, ठीक आहे. चलो, आता नेक्स्ट ऑपरेटर आहे इक्वालिटी ऑपरेटर. नेक्स्ट ऑपरेटर आहे इक्वालिटी ऑपरेटर्स. ओके, तर याच्यात आहे हा म्हणजे इक्वल टू आणि हा ऑपरेटर आहे नॉट इक्वल टू. एक्सक्लेमेटरी आणि इक्वल टू असेल तर नॉट इक्वल टू. ओके, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, लगेच तुम्हाला समजेल. सिंपल आहे. सपोज 10 इक्वल टू 20 हे आलं फॉल्स, बरोबर. आता 10, आता तुम्हाला माहिती आहे इट इज नॉट इक्वल टू 20, मग एक्सक्लेमेटरी मार्क इज इक्वल टू 20 येणार ट्रू, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही याच्यात 10 सपोज डेटा टाइप डिफरंट असेल तरी चेक करू शकता. सपोज 10 इक्वल टू ट्रू, तरी आन्सर काय येणार तुम्हाला, फॉल्स येणार आहे, बरोबर. कारण याची व्हॅल्यू किती आहे 1 आणि याची व्हॅल्यू 10. आता 10 आणि 1 इक्वल नाही म्हणून काय येणार आहे आन्सर, फॉल्स. तसंच तुम्ही बुलियन पण चेक करू शकता. फॉल्स इक्वल टू फॉल्स, आन्सर काय येणार, ट्रू. ओके, त्याच्यानंतर स्ट्रिंग्स चेक करू शकता. cannot assign to literal. ओके, सॉरी, एक सिंगल इक्वल झालंय इथं, तुम्हाला
डबल इक्वल टू पाहिजे. सिंटॅक्स एरर. इथे काय पाहिजे, इक्वल टू पाहिजे. ओके, सो दिस इज ट्रू. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, एक इंटीजर आणि एक स्ट्रिंग चेक करू शकता. सपोज 10 इज इक्वल टू से पुणे, आन्सर येणार आहे फॉल्स. बरोबर. सो दिस इज नथिंग बट इक्वालिटी ऑपरेटर. हे यातलं ते सिंगल इक्वल झालंय ते डिलीट करतो मी आणि हे लिहून घ्या. झालं सर. गुड. झालं सर. आता याच्यामधल्या लिहून घ्या चेनिंग कन्सेप्ट. इथे लिहून घ्या नोट. चेनिंग कन्सेप्ट is applicable for equality operators. Okay, if at least one comparison returns false, then the result is false. Otherwise the result is true. Okay, चला आता ते एक एक्झाम्पल मी इथे लिहून देतो तुम्हाला. सपोज 10 is equal to 20 is equal to 30 is equal to 40. ओके, याचा आन्सर काय येणार आहे? येस, फॉल्स येणार आहे याचा आन्सर. बरोबर ना. हे इक्वल नाही आहेत. इक्वल नाही आहेत म्हणजे एक जरी यातलं फॉल्स आलं तरी काय होणार आहे, सगळं फॉल्स येणार आहे. आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. हेच तुम्ही सपोज 10 इक्वल टू याचा आन्सर काय येणार आहे, ट्रू. ओके, झालं लिहून? येस सर. ओके, आज बास करूया आपण आणि याचा स्क्रीनशॉट काढून याच्यावर टाक ग्रुपवर, त्यांना लिहा म्हणून.